आजचा पहिला प्रश्न बघायचा. कुलदीपला 30,000 रुपये पगार आहे. कुलदीपला किती पगार आहे? 30,000 रुपये महिन्याला. व 5,00,000 रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्री जर केली तर शेकडा 1 कमिशन मिळते. शेकडा 1 म्हणजेच किती? 1% कमिशन मिळते. मार्च महिन्यात कुलदीपला एकंदरीत 34,200 रुपये मिळाले. मार्च महिन्याचा पगार त्याला किती मिळाला? 34,200 रुपये. त्याने किती किमतीच्या मालाची विक्री केली असेल? मग एक लक्षात घ्या, 5 लाखापेक्षा जास्त माल व्हावा. 5 लाखाच्या पुढे जो माल विकला जाणार त्याचं 1% कमिशन त्याला मिळणार, बरोबर. आणि फिक्स पगार किती आहे त्याला महिन्याला? 30,000. मग त्यानं मार्च महिन्यात किती मिळवलेत? 34,200 रुपये त्याला मिळालेत. त्यातनं त्याचा फिक्स पगार जो आहे 30,000 रुपये, तो काय करायचा रे? वजा करायचा. राहिले किती मला सांगा? 4,200. 4,200 रुपये जे मिळाले ना त्याला, ते कसं मिळालं? त्यानं 5 लाखापेक्षा जो जास्त सेल केलाय, 5 लाखापेक्षा जी जास्त विक्री केली, त्या विक्रीचं 1% कमिशन म्हणजे 4,200 मिळालं. मला सांगा त्यानं किती किमतीच्या मालाची विक्री केली? आता एक लक्षात घ्या, 100 रुपयाची जर विक्री केली, विक्री जर 100 रुपये असेल हां, तर कमिशन किती? 1 रुपया, बरोबर. परंतु प्रत्यक्षात कमिशन किती आहे? 4,200. तर प्रत्यक्षात विक्री किती मानली? X मानली. 1 ला 100 न गुणल्यावर किती येते? 100. तर 4,200 ला पण किती न गुणायचं? 100 न गुणायचं. तर 4,200 वरती 2 शून्य वाढवायचे. किती झालं? 4,20,000, बरोबर. आता मला सांगा 5 लाखापर्यंत त्याला काय कमिशन आहे का? नाही. 5 लाखापेक्षा पुढं विक्री झाली, पुढं जर सेल झाला तर त्याला कमिशन आहे. म्हणजे 5 लाखाचा तो सेल आणि प्लस 4,200, 1%नुसार 4,200 कमिशन मिळण्यासाठी कितीचा सेल झाला त्याचा? 4,20,000चा. असा एकूण त्याचा कितीची विक्री केली त्यानं मार्च महिन्यात? 9,20,000ची विक्री केली त्यानं. लक्षात आलं का? समजलं का? बघायचा पुढचा प्रश्न. एक विक्रेता वस्तूची छापील किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा किती टक्क्यांनी वाढवतो? 20% वाढवून ठेवतो. त्यानंतर छापील किमतीवरती तो काही सूट देतो. काही सूट देतो. किती सूट देतो माहिती आहे का? नाही माहिती. पण सूट देऊन सुद्धा त्याला खरेदी किमतीच्या किती टक्के नफा झाला? 8% नफा झाला. खरेदी किमतीच्या किती टक्के नफा झाला? 8% नफा झाला. तर विक्रेत्यांनी वस्तूवर दिलेली शेकडा सूट किती ते काढायचे तुम्हाला. आता मला सांगा, तो जो विक्रेता आहे, तो वस्तूची छापील किंमत कशी तयार करतोय? तर जी खरेदी किंमत आहे, समजा त्या विक्रेत्यानं वस्तू कितीला खरेदी केली असं मानायचं? 100 रुपयाला खरेदी केली असं मानायचं. त्या विक्रेत्यानं एक वस्तू कितीला खरेदी केली? 100 रुपयाला खरेदी केली असं मानायचं. खरेदी किमतीपेक्षा 20% नी रक्कम वाढवणार. 20% वाढवणार म्हणजे 100ला 20 रुपये वाढवणार. तर वाढवून तो रक्कम किती छापणार? 120 रुपये छापणार. बघा, खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये. आणि 100ला तो किती वाढवणार? 20% म्हणजेच काय? 100ला 20 रुपये वाढवणार. आणि मुद्दाम म्हणून आपण खरेदी किंमत काय मानले? 100 मानले, बरोबर. 100ला 20 रुपये वाढवणार म्हणजेच छापील किंमत किती झाली? 120 रुपये झाली. आता 120 रुपयावरती काहीतरी सूट दिली. किती दिली ती माहीत नाही, परंतु त्याला नफा झाला किती टक्के? 8%. आणि नफा कशावरती आहे? खरेदी किमतीवरती. बघा, त्याला खरेदी किमतीच्या 8% नफा झाला. मग खरेदी किती आहे? खरेदी किती आपली? 100. 100ला किती रुपये नफा? 8% म्हणजे 100ला किती? 8 रुपये नफा झाला. म्हणजे ती वस्तू विकली कितीला गेली? 108ला. कारण आपली खरेदी किती आहे? 100. त्याच्यावरती 8% नफा झाला म्हणजे 100ला किती रुपये नफा झाला? 8 रुपये. म्हणजे ती वस्तू विकली कितीला गेली? विक्रीची किंमत आहे 108 रुपये, बरोबर. मग मला सांगा,
छापील किंमत होती 120 रुपये, वस्तू विकली गेली 108 रुपयाला, तर त्या विक्रेत्याने वस्तूवरती किती सूट दिली? बघा, 120 छापील किमतीची वस्तू कितीला विकली हो? 108 रुपयाला विकली, म्हणजे 120 रुपयावरती किती रुपये सूट दिली? 120 रुपयावरती किती सूट दिली? 12 रुपये सूट दिली. आपल्याला कितीला काढायची सूट? 100ला. 100ला किती मानले आपण? x मानले. 12ला 10 ने गुणल्यावर 120 येते. कितीला 10 ने गुणल्यावर 100 येते? 10ला. 100ला 10 म्हणजेच किती? 10% सूट दिली. समजतं? बघायचं पुढचा प्रश्न. आता लक्ष द्या. सयाजीने त्याची जुनी कार दलालामार्फत प्रतिभा यांना 1,50,000 रुपयास विकली. सयाजीकडून 1.5% तर सौप्रतिभाकडून 2% दलाली मिळाली. तो जो दलाल आहे ना, त्या दलालास सयाजीकडून 1.5% आणि सौप्रतिभाकडून 2% दलाली मिळाली. बरोबर. दलाल म्हणजे एजंट, ब्रोकर. बरोबर. आणि दलालाचं असंच असतं, विकणाऱ्याकडून पण कमिशन ठरलेलं असतं आणि खरेदी करणाऱ्याकडून पण कमिशन ठरलेलं असतं. बरोबर. मग आता मला सांगा, विकणार आहे कोण? सयाजी. कितीला विकणार आहे? 1,50,000ला विकणार आहे. बरोबर. नाही तर 1,50,000च्या सयाजीकडून किती कमिशन घेणार आहे तो? सयाजीकडून 1.5%. मग 1,50,000चे 1.5% काढायचे. 2 शून्याला 2 शून्य कट झाले. 1,500 गुणिले 1.5, 15चा वर्ग किती रे? 15 गुणिले 15, 22. 225 वरती किती शून्य ठेवले? 2 शून्य ठेवले. पॉईंट किती घर सोडून? 1 घर सोडून. म्हणजे 2,250 रुपये सयाजीकडून कमिशन मिळालं. बरोबर. आणि सौप्रतिभाकडून 1,50,000चे किती टक्के? 2%, म्हणजे 2/100. 1,50,000चे चे म्हणजे गुणिले 2%, 2 म्हणजे 2% म्हणजे 2/100. 2 शून्याला 2 शून्य गेले. 15 दुने किती आलं? 30. वरती 2 शून्य. प्रतिभा यांच्याकडून किती रुपये कमिशन मिळालं? 3,000. मग दलालास एकूण दलाली किती मिळाली? 3,000 आणि ही 2,250 यांची बेरीज करणार. किती येते? 3,000 आणि 2,250 यांची बेरीज जर केली तर किती येते? 5,250. समजलं? समजलं का? जायचं पुढं. चला. एका विक्रेत्याला दरमहा पुढील प्रमाणे कमिशन मिळते. 50,000 रुपयेपर्यंत जर विक्री केली तर किती टक्के? 1% कमिशन. 50,000पेक्षा वरील परंतु 75,000 पर्यंतच्या विक्रीवरती किती टक्के? 2%. बघा, एका विक्रेत्याने 50,000पर्यंत जर विक्री केली तर किती टक्के कमिशन? 1%. 50,000पेक्षा जास्त परंतु 75,000पेक्षा कमी जर त्याने विक्री केली, 50,000पेक्षा जास्त केली परंतु जर विक्री 75,000पेक्षा कमी असेल तर 2% कमिशन मिळते त्याला. 75,000च्या वर कितीही विक्री केली तर किती टक्के कमिशन आहे? 3% कमिशन आहे. एका महिन्यात 80,000 रुपयाची विक्री केली त्या विक्रेत्यानं. त्या विक्रेत्यानं एका महिन्यात कितीची विक्री केली? 80,000 रुपयाची विक्री केली तर त्या विक्रेत्याला एकूण किती कमिशन मिळेल? कमिशन काढायचं. आता मला सांगा, 80,000मध्ये पहिल्या 50,000पर्यंत किती टक्के? 1%. मग 50,000चे 1% काढा. 2 शून्याला 2 शून्य गेलं. 500 1 500. म्हणजे पहिल्या 50,000पर्यंत त्याला किती मिळाले? 500 रुपये मिळाले. कळतंय? पण विक्री किती केलेली आहे? 80,000ची केलेली आहे. मग 50,000च्या पुढे जायचं, परंतु कुठपर्यंत जाता येईल? 75,000. मग 50 ते 75,000 ह्याच्यामध्ये किती रक्कम बसते? 25,000 रुपये रक्कम बसते. 50,000पेक्षा जास्त 75,000पर्यंत किती रक्कम बसते? 25,000. बरोबर. मग 50,000पेक्षा जास्त आणि 75,000पर्यंत किती टक्के कमिशन आहे? 2%. मग ह्याचे किती काढायचे? 2%. 2/100. 2 शून्याला 2 शून्य गेले. 250 दुने किती आलं परत? 500 रुपये. किंवा 25 दुने 50 करा आणि त्याच्यावरती 1 शून्य ठेवून टाका. बरोबर.
आता किती झाले रक्कम पूर्ण किती झाली 50,000 आणि 25,000 किती संपले 75,000 संपले. आता 75,000च्या वरती जर विक्री गेली तर त्याच्या वरच्या विक्रीवरती किती कमिशन आहे 3% कमिशन आहे. मग किती विक्री गेली वरती 75,000च्या पुढं 80,000ची विक्री केली मग 75च्या पुढे किती जात आहे 5,000च्या 3% 5,000चे 3% 3/100 2 शून्याला 2 शून्य गेले 50 त्रिक 5 त्रिक 15 त्याच्यावरती 1 शून्य किती झालं 150 रुपये कमिशन झालं. म्हणजे पहिल्या 50,000पर्यंत 500 रुपये वरच्या 50 ते 75 पर्यंत 500 आणि 75च्या वर 5,000ची विक्री झाली त्याचं 150 म्हणजे 500 अधिक 500 1,000 1,000 अधिक 150 किती झालं 1,150 रुपये त्याचं कमिशन झालं. त्या महिन्यात त्याला किती कमिशन मिळणार 1,150. समजलं का समजलं. चला जायचं पुढं. एक विक्रेता त्याच्या उत्पन्नाच्या 30% बचत करतो. एक विक्रेता आहे त्याचं जेवढं उत्पन्न आहे ना जेवढे तो कमवतो त्यातले किती टक्के बचत करतो 30% बचत करतो. त्याने केलेल्या विक्रीच्या 10% कमिशन मिळते. आता त्याला उत्पन्न कसं मिळते बघा विक्रीच्या तो जो विक्री करतो ना त्या विक्रीच्या 10% कमिशन मिळते. जर एका महिन्यात त्याने 2,40,000 रुपयांची विक्री केली तर त्या महिन्यातील त्याची बचत किती. अगोदर काय करायचं मला सांगा त्याचं उत्पन्न कसं आहे जेवढी तो विक्री करतो कितीची विक्री केली त्याने एका महिन्यात 2,40,000 रुपयाची विक्री केली एका महिन्यात त्याच्या 10% त्याला कमिशन मिळते. मग 2,40,000चे 10% काढा शून्याला शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे त्याचं त्या महिन्याचं उत्पन्न किती झालं 24,000 रुपये 10% कमिशन मिळणार. 2,40,000चे 10% त्याला कमिशन मिळणार म्हणजे किती मिळणार 24,000 रुपये त्याला मिळाले. आता 24,000चे जे त्याचं उत्पन्न आहे त्याचे किती टक्के बचत करतो तो 30%. मग 24,000चे किती काढायचे 30%. 24,000चे ते म्हणजे गुणिले 30% म्हणजे 30 शून्याला शून्य गेला ह्या शून्याला ह्या शून्य गेला 24 त्रिक 72 वरती 2 शून्य 7,200 रुपये ही त्याची काय झाली. ज्या महिन्यात त्यानं 2,40,000चा सेल केला म्हणजे विक्री केली त्या महिन्यातली त्याची सेविंग किती झाली 7,200 रुपये. असं आहे समजलं. जायचं पुढं. पुढचं एक्झाम्पल बघा. एका चादरीची छापील किंमत 200 रुपये आहे. एक विक्रेता या किमतीवरती 5% सूट देतो. किती टक्के सूट देतो रे 5% सूट देतो. त्याला प्रत्यक्ष विक्री किमतीच्या 12% कमिशन मिळते. 12% म्हणजेच किती 12% कमिशन मिळते. तर त्याचे एका चुकलं आहे तर त्याचे एका चादरीवरील कमिशन किती रुपये बघा. चादरीची छापील किंमत किती आहे छापील किंमत किती आहे 200 रुपये आहे बरोबर. तो विक्रेता काय करणार आहे ह्याच्यावरती 5% सूट देऊन विकणार आहे. 100ला 5 रुपये मग 200ला किती रुपये 100ला 5 रुपये 200ला किती रुपये 10 रुपये. मग 200 रुपये छापील किंमत असेल तर विक्रीची किंमत किती झाली 100ला 5 रुपये डिस्काउंट देणार रे 5% म्हणजे किती 100ला 5 रुपये मग 200ला किती रुपये 10 रुपये म्हणजे विक्रीची किंमत किती झाली 190 रुपये. शाबास 190 रुपयाला त्यानं ती वस्तू विकली. आणि जेवढ्या रुपयाची विक्री केली म्हणजे 190 रुपयाची विक्री केली तर विक्रीच्या 12% विक्री किमतीच्या 12% त्याला काय मिळते कमिशन मिळते. तर त्याचे एका चादरीवरील कमिशन किती. मग एक चादरीची छापील किंमत किती 200 रुपये. त्यानं 5% डिस्काउंट दिला सूट दिली आणि ती वस्तू कितीला विकली 100ला 5 रुपये सूट याप्रमाणे 200ला 10 रुपये सूट दिली आणि वस्तू विकली कितीला चादर कितीला विकली 190ला. आणि 190ला विकून त्याच्यावरती 190च्या 12% त्याला कमिशन मिळालं. शून्याला शून्य शून्याला शून्य गेला
12चा आणि 19चा गुणाकार करा. 19 दुने 38, 8 हातचे 3, 19 एक 19 आणि 3 किती झालं रे? 22 छेद 10. पॉईंट किती घरं सोडून? हां, भागाकारात 10, 100, 1000 असल्या संख्या असतील तर एकावरती जेवढे शून्य तेवढ्या घरांनी पॉईंट काय करायचा? पाठीमागं घ्यायचा. पॉईंट कुठं असतो? संख्या संपल्यानंतर पॉईंट असतो. इथं एक शून्य म्हणून एक घर सोडून पॉईंट दिला. 22.8 म्हणजेच किती? 22 रुपये आणि 80 पैसे त्याचं कमिशन झालं एका चादरीवरच. समजलं? घ्यायचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा रे काय. 20% सूट देऊनही 10% नफा मिळवण्यासाठी 600 रुपये खरेदी किंमत असलेल्या वस्तूची छापील किंमत किती असली पाहिजे? बघा, 20% सूट द्यायचे तरी सुद्धा 10% नफा व्हावा अशी दुकानदाराची इच्छा आहे. तर 600 रुपयाला त्या दुकानदारानं खरेदी केलेली जी वस्तू आहे ना त्याची छापील किंमत किती असली पाहिजे? मला सांगा, तुम्ही दुकानदार आहे, तुम्ही कितीला वस्तू खरेदी केली? 600 रुपये. ही तुमची काय झाली? 600 रुपये ही काय झाली? तुमची खरेदी किंमत झाली. आता तुम्हाला ह्याच्यावरती किती टक्के नफा मिळवायचा? 10% नफा मिळवायचा. मग 600च्या 10%, 600 म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे किती रुपये नफा मिळवायचा आहे तुम्हाला? 60 रुपये नफा मिळवायचा आहे, बरोबर? 60 रुपये नफा मिळवायचा आहे म्हणल्यानंतर वस्तू तुम्ही विकायला कितीला पाहिजे? 600 रुपये खरेदी किंमत अधिक 60 रुपये नफा विकायला कितीला पाहिजे? 660 रुपये ही तुमची विक्री किंमत असायला पाहिजे. परंतु कस्टमरला खुश करण्यासाठी छापील किमतीवरती किती टक्के सूट द्यायचे? 20% सूट द्यायचे. म्हणजे ही किंमत अगोदर 20%नी वाढवून छापावी लागेल ना तुम्हाला. बघा, हां, 100 रुपये जर छापील किंमत असेल तर विक्रीची किंमत किती असणार मला सांगा? 80 रुपये. कारण 20% तुम्ही काय करणार आहे? सूट देणार आहे. परंतु प्रत्यक्षात विक्रीची किंमत किती आहे तुमची? 660 रुपये. तर प्रत्यक्षात छापील किंमत किती मानायची? X मानायची. समजलं का? 20% सूट देणार आहे तुम्ही आणि 20% सूट देऊन वस्तू तुम्हाला कितीला विकायची? 660 रुपयाला विकायची. मग 100ला 20 रुपये सूट देणार, म्हणजे 100 रुपये जर छापील किंमत असेल तर 20 रुपये सूट दिली तर वस्तू विकणार कितीला? 80 रुपयाला. परंतु प्रत्यक्षात विक्रीची किंमत किती आहे? 660 रुपये. तर प्रत्यक्षात छापील किंमत किती मानूयात? X मानूयात. आणि म्हणून X बरोबर 100 गुणिले 660 भागिले 80. शून्याला शून्य गेला, बरोबर? 2×8 6 6 हां, 4×1 4 4 2 8. 10 मधून 8 गेले, किती राहिलं? 2. त्याच्यावरती घेतलं 0, किती झालं? 20. 4 पंचे 20. X बरोबर 25 त्रिक 75, 5 हातचे 7, 25 त्रिक 75 आणि 7 किती झालं? 82. म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत किती रुपये असली पाहिजे? 825 रुपये असली पाहिजे. जर टॅलीच करायचं असेल तर कसं टॅली करणार? ह्याच्यावरती तुम्ही 20% डिस्काउंट देऊन बघा विक्रीची किंमत किती झाली पाहिजे? 660 रुपये झाली पाहिजे. 825चे 20% काढा बरं. 20% म्हणजे 20 शून्याला शून्य गेला. 825 दुने किती झालं? 800 दुने 1600, 25 दुने 50, 1650 छेद 10. शून्याला शून्य गेला. म्हणजे सूट किती देणार? 825 वरती 20% सूट म्हणजे प्रत्यक्षात किती रुपयाची सूट? 165 रुपयाची सूट. तर 825 मधून 165 काय करा? वजा करा. 5 मधून 5 गेलं 0. हां, 82 मधून 16 गेले, 82 मधून 6 गेले 76 आणि 76 मधून 10 गेले, किती राहिले? 66. 660 रुपये आले. असं तुम्ही टॅली करून बघू शकता. समजलं? जायचं पुढं. पुढचं गणित बघायचं. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली? लक्षात आला प्रश्न? 10 वस्तू खरेदी केल्या तुम्ही. आता एका वस्तूची खरेदी किंमत किती मानायची? 1 रुपयाला एक वस्तू मानायची.
एका वस्तूची खरेदी किंमत किती मानायची? 1 रुपया मानायची. मग 10 वस्तू खरेदी केल्या तर तुमची खरेदी कितीची झाली? 10 रुपयाची खरेदी झाली. त्याच्यावरती तुम्हाला एक वस्तू मोफत मिळाली, म्हणजे 10 रुपयामध्ये तुम्हाला वस्तू किती मिळाल्या? वस्तू किती मिळाल्या? 11 वस्तू मिळाल्या. 10 रुपयामध्ये किती वस्तू मिळाल्या? 11 वस्तू मिळाली. 10 रुपये खर्च करून तुम्हाला 11 वस्तू मिळाल्या. कसं होणार? बघा नीट लक्ष द्या. 1 रुपयाला एक वस्तू तुम्ही खरेदी करताय. एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 1 रुपया आहे. 10 वस्तू खरेदी केल्या म्हणजे किती रुपये गेले तुमचे? 10 रुपये गेले. त्याच्यावरती एक वस्तू तुम्हाला फ्री दिली, मोफत दिली, म्हणजे तुम्हाला किती वस्तू मिळाल्या? 11 वस्तू मिळाल्या. जर तुम्ही 11 वस्तू 1 रुपयाप्रमाणे घ्यायला गेला असतात तर 11 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे तुम्हाला किती द्यावे लागले असते? 11 रुपये द्यावे लागले असते. मग 11 रुपयावरती तुम्हाला 1 रुपया काय मिळाली? सूट मिळाली. कारण 11 वस्तू तुम्ही खरेदी केल्यात, परंतु किती रुपयाला? 10 रुपयाला. 11 रुपयावरती 1 रुपयाची सूट, तर 100ला किती म्हणायचं? एक्स. एक्स बरोबर 100 एक 100 आणि एक्सला जी गुणाकारात तिकडे आल्यानंतर भागाकार. एवढे टक्के तुम्हाला काय मिळाली? सूट मिळाली. किंवा हेच उत्तर असं देतील. 11 99 किती राहिली बाकी? 1. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असं सुद्धा उत्तर देतील. लक्षात येते? तशाच प्रकारचा प्रश्न आहे. एका वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली? इथं पण काय करा, एका वस्तूची खरेदी किंमत किती माना? 1 रुपया माना. त्याच्यावरती एक वस्तू मोफत मिळाली, म्हणजे वस्तू किती मिळाल्या रे? 1 रुपयाला एक वस्तू तुम्ही खरेदी केली आणि त्याच्यावरती एक वस्तू मोफत मिळाली, म्हणजे वस्तूची संख्या किती झाली तुमच्याकडे? 2 वस्तू तुम्हाला मिळाल्या. त्याच्यासाठी तुम्ही किती रुपये घालवणार होता? 2 रुपये घालवणार होतात, परंतु 1 रुपयामध्येच तुम्हाला 2 वस्तू मिळाल्या, म्हणजे 2 रुपयावरती 1 रुपया काय मिळाली? सूट मिळाली. तर 100ला किती? एक्स. 1 2ला 2ने भागल्यानंतर किती येते? 1 येते. 100ला पण 2ने भागा. 100ला 50 म्हणजे 50% सूट मिळाली. समजलं?